ओम श्री स्वामी समर्थ. या जगात संकट अनेक असतात, पण ज्याच्या हृदयात स्वामींचा विश्वास असतो त्याला कधीच एकटं वाटत नाही. अक्कलकोटचे अधिपती दत्तावतारी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज, ज्यांच्या एका कृपादृष्टीने नशीब बदलतं, जीवनाला नवी दिशा मिळते. तर नमस्कार भक्त हो, आपलं मन शांत करणाऱ्या, आत्म्याला स्पर्श करणाऱ्या आणि जीवनाला नवा मार्ग दाखवणाऱ्या या पवित्र आध्यात्मिक प्रवासात आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. जर तुम्ही श्रद्धा, संयम आणि आत्मशांती शोधत असाल तर हे चॅनल तुमच्यासाठीच आहे. चला तर मग स्वामींच्या कृपेनं आजची ही पवित्र कथा सुरू करूया. जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोटपासून काही अंतरावर नारायण नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता. धन, संपत्ती, मान, प्रतिष्ठा याची त्याच्याकडे काहीच कमतरता नव्हती. पण एक गोष्ट होती, त्याच्या मनात गर्व प्रचंड होता. तो गरिबाची थट्टा करी, साधूंना वेडे समजे आणि देवधर्माला फक्त दिखावा मानी. तो नेहमी म्हणे, माझ्या कष्टांनी सगळं मिळवलंय, देव कुठे आहे? एके दिवशी अचानक त्याचा व्यापार कोसळला. भागीदार फसवून निघून गेले. आग लागून गोदाम जळून खाक झाले. हळूहळू घर, प्रतिष्ठा, मित्र सगळं निघून गेलं. ज्याच्याकडे मदतीला धावून जायचे तेच लोक आज त्याच्याकडे पाठ फिरवू लागले. रात्री झोप येईना, डोळ्यांसमोर अंधार. एक रात्री त्याला स्वप्न पडले. एक तेजस्वी दिगंबर साधू त्याच्याकडे पाहून म्हणाले, अक्कलकोटला ये, गर्व सोड आणि सत्य पहा. नारायण घाबरून उठला. त्याने स्वप्न विसरायचा प्रयत्न केला, पण तेच स्वप्न 3 रात्री सतत पडत राहिले. शेवटी तो म्हणाला, जर खरंच कोणी असेल तर पाहू. भुकेला, थकलेला, फाटके कपडे घालून तो अक्कलकोटला पोहोचला. लोक स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी करत होते. स्वामी महाराज कधी हसत, कधी रडत, कधी ओरडत, कधी मौनात. नारायण जवळ गेला. स्वामींनी नुसते त्याच्याकडे पाहिले आणि जोरात ओरडले, अरे, पैशाचा देव गेला वाटतं. सगळे हसले. नारायण लाजेने मान खाली घातली. नारायण काही दिवस तिथेच राहिला. स्वामी कधी दुर्लक्ष करत, कधी रागवत. एक दिवस स्वामी म्हणाले, जा, भीक माग. तो हदरला, पण काहीही न बोलता तो गावात भीक मागू लागला. त्या क्षणी त्याला कळाले, गर्व किती निरर्थक असतो. एक दिवस स्वामी महाराज शांतपणे बसले होते. नारायण जवळ गेला. डोळ्यात पाणी. स्वामी म्हणाले, आता तू तयार आहेस. त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. त्या क्षणी नारायणाच्या मनातील भीती, अहंकार, दुःख सगळे नाहीसे झाले. स्वामी म्हणाले, धन येतं, जातं, पण श्रद्धा आणि नम्रता तुला कधी सोडत नाही. नारायण बदलला. त्याने सेवा सुरू केली. गरिबांना मदत करू लागला. स्वामींच्या कृपेने त्याचे आयुष्य पुन्हा उभे राहिले. पण यावेळी तो माणूस मोठा झाला, फक्त श्रीमंत नाही. भक्त हो, ही कथा आपल्याला काय शिकवते? गर्व कितीही मोठा असला तरी तो एक दिवस मोडतोच. संकट ही शिक्षा नसून परिवर्तनाची संधी असते. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वामी समर्थ महाराज फक्त चमत्कार करणारे नाहीत, ते आपल्याला आतून घडवणारे गुरु आहेत. जर आपण मनापासून शरण गेलो तर स्वामी आपल्या आयुष्याचा भार स्वतः उचलतात.